याच्या पवित्र नावामध्ये मी आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करत आहे. आभार उपकार मानतो आपल्या सर्वांचे की तुम्ही सातत्याने ह्या ठिकाणी येत आहात आणि तुमच्यामध्ये जी आवड आहे देवाचं वचन ऐकण्याची, तितकीच आवड ते वचन आत्मसात करून त्याप्रमाणे चालण्याची आहे, अशी आशा मी आज या सायंकाळी व्यक्त करत आहे. आपले सर्वांचे आभार मानतो, कारण की ज्या वेळेस तुम्ही ह्या ठिकाणी येता त्यावेळेस मला खूप प्रोत्साहन मिळतं. आणखी जास्त नवीन शिकण्याची इच्छा मला देखील होते आणि ज्या नवनवीन गोष्टी देव मला शिकवत आहे, आपल्या सर्वांना शिकवत आहे, त्याच्यामध्ये वाढ करण्यासाठी आपल्याला सर्वांना मदत होते. म्हणून आभार उपकार मानतो आपल्या सर्वांचे आणि देवाचे देखील आभारी आहे की प्रत्येक आठवडे आपल्याला ह्या ठिकाणी संधी मिळते. खूप लोक आहेत या जगामध्ये, वर्षानुवर्ष प्रार्थना करत आहेत की देवा आम्हाला कोणीतरी येऊन देवा तुझं वचन सांगावं म्हणून वर्षानुवर्ष प्रार्थना करत आहेत. अजून देखील त्यांच्यापर्यंत देवाचं वचन पोहोचलेलं नाही. मग आपण किती देवाचे उपकार मानले पाहिजेत की आपल्याला एकदम साध्या सोप्या मार्गाद्वारे आपल्याला देवाचं वचन लाभलेलं आहे. खूप वेळेस मी ऐकलेलं आहे की जर गोष्टी सोप्या मिळाल्या तर त्या गोष्टीची किंमत राहते, पण आपल्यामध्ये तसं नसावं. आपल्याला प्रत्येक गोष्टीची किंमत कळाली पाहिजे. खूप लोकांना खूप कष्ट करून हे सर्व शिकायची संधी मिळते. आपल्याला सर्वसाधारणरित्या या सर्व गोष्टी मिळालेल्या आहेत. जर तुम्ही मला विचारलं की हे सर्व शिकायला किती वेळ लागला, तर एका टप्प्यामध्ये मला 17 तास एका पाठीमागे एक, म्हणजे प्रत्येक दिवशी 1 तास, असं काहीतरी 17 दिवस मी या सर्व गोष्टी शिकत होतो. पण देवाची स्तुती असो की त्यावेळेस केलेलं कष्ट जे आहे ते मला वाटलं नव्हतं की एवढ्या लोकांसमोर ते ज्ञान मला व्यक्त करायची संधी मिळेल, पण ते ज्ञान मला व्यक्त करायची संधी मिळालेली आहे. तर आज आपण पुन्हा एक वार महत्वाचा विषय हाताळत आहोत, तो म्हणजे विवाह आणि परिवार. म्हणजे पहिला टप्पा जो आहे तो विवाहाच्या अगोदर कोणकोणत्या गोष्टी पार पाडायच्या, जेणेकरून विवाह जो आहे तो देवाच्या वचनानुसार असेल, आणि मग विवाह झाल्यानंतर कोणकोणत्या त्रास संकट असतात, त्या त्रास संकटाच्या सामोरे कसं जायचं, हा देखील आपला पुढचा भाग असणार आहे. तर आपण गुडघे टेकू आणि प्रार्थनेत जाऊ. स्वर्गातील महान सेनाधीश जिवंत परमेश्वर देवा, आम्ही तुमचे आभार उपकार मानतो. तुम्ही जिवंत आहात म्हणून आज आम्ही जिवंत आहोत. तुमच्याशिवाय आम्हाला कोणी नाही. जे जे निर्णय आम्ही आयुष्यामध्ये घेत आहोत, ज्या ज्या मार्गावरती आम्ही चालत आहोत, ते मार्ग अतिशय महत्वाचे असे आहेत आणि निर्णय जे आहेत ते सार्वकालिक जीवनाला भेदणारे आणि सार्वकालिक जीवनावरती मोठा परिणाम टाकणारे असे निर्णय आहेत. आणि प्रत्येक वळणावरती आमची हीच इच्छा आहे की आम्हाला त्या ठिकाणी येशू ख्रिस्त भेटावा, जेणेकरून त्या येशू ख्रिस्ताने आम्हाला योग्य मार्ग जो पुढचा आहे तो मार्ग दाखवावा. आज या सायंकाळच्या समयी आम्ही थोडा विसावा घेऊन आम्ही तुमच्या चरणी आलेलो आहोत, याच्यासाठी की आम्ही ज्ञानाने उन्याशी आहोत, आम्ही मंद बुद्धीचे आहोत, आम्हाला एका वेळेस सांगितलेल्या गोष्टी समजत नाही, म्हणून आम्ही वारंवार त्या गोष्टी काय करत आहोत, सांगत आहोत, त्या गोष्टींवरती विचार विनिमय करत आहोत, जेणेकरून आमच्या लक्षामध्ये त्या गोष्टी राहतील आणि जेवढ्या वेळेस आम्ही त्याची पुनरावृत्ती करू तेवढ्या वेळेस ते आमच्या अंतःकरणावरती बिंबवल्या जातील, असा आमचा पूर्ण विश्वास आहे. आठवडाभर तुम्ही आम्हाला सांभाळलं, सर्व लागणाऱ्या गरजा आम्हाला तुम्ही पुरवल्या, आणि आज या सायंकाळच्या समयी जो महत्वाचा निर्णय आहे, सार्वकालिक जीवनानंतरचा जर महत्वाचा निर्णय असेल तर तो म्हणजे विवाह. त्या विवाहाविषयी शिकत असताना आम्ही आमचं अंतःकरण उघडं ठेवून, खुलं ठेवून त्या सर्व गोष्टी शिकाव्यात. आमचं अंतःकरण तुम्ही पडताळून पहा. आमच्या अंतःकरणामध्ये जर पाप असेल, चुक्या असतील, वाईट गोष्टी असतील, कृपा करून त्या आम्हाला त्याच्यापासून शुद्धीकरण द्या. आमच्या अंतःकरणामध्ये फक्त तुमचं प्रेम, तुमचं सत्य, तुमचं वास्तव्य आम्हाला लाभू दे. आम्हाला कोणत्याही गोष्टीची आज या क्षणाला अपेक्षा नाहीये. एवढीच अपेक्षा की जो आमचा धन्य तारणारा जिवंत आहे, येशू ख्रिस्त आहे, त्यांना आमच्या संती आज या वचनामध्ये आम्हाला सहभाग आणि आम्हाला मदत करावी. पवित्र आत्मा आमच्यावरती उतरू दे, त्यानं देखील आम्हाला सहाय्य मदत करावी असं होऊ दे. कारण की नम्र प्रार्थना धन्य तारणारा जिवंत देव येशू ख्रिस्त याच्या प्रिय गोड नावात मागतो, म्हणून तुम्ही ऐका.
की सैतानाचा पण काय काय योजना असतात जेणेकरून आपलं लक्ष जे आहे ते विचलित व्हावं. बर, ठीक आहे. खूप महिने शिकू शकतो. तुमची जर तशी आवड असेल तर भरपूर आपण महिने शिकू शकतो याच्यावरती. जेवढं सखोल अभ्यास तेवढं आयुष्य सोपं. बोलायला कळालं का सांग? जेवढं तुम्हाला ज्ञान विवाहाविषयी परिवाराविषयी मिळेल तेवढं तुमचं वैवाहिक आयुष्य सोपं जाईल आणि तुम्हाला नेमकं कळेल की काय करायचं. आणखी खूप महत्वाच्या गोष्टी आपण शिकणार आहोत. जसं मी तुम्हाला म्हणालो की तुम्हाला मी एक फॉर्म देणार आहे. फॉर्मला मराठीत काय म्हणतात? फॉर्म कळाला शब्द. फॉर्म देणार आहे, तो फॉर्म तुम्ही भरायचा आहे. मग तुम्हालाच कळेल की तुम्हाला तुमच्या पत्नीविषयी किती माहित आहे, आणि पत्नीला कळेल की पतीविषयी किती माहित आहे, आणि लेकरांना कळेल की आई वडिलांविषयी त्यांना किती माहित आहे, आणि आई वडिलांना पण कळेल की लेकरांविषयी त्यांना किती. दूध का दूध, पाणी का पाणी. बर, ते येणाऱ्या काळामध्ये आपण लग्न तर होऊ दे पहिलं, मग ते विवाहाच्या गोष्टी म्हणजे परिवाराच्या गोष्टी नंतर करू. बर, आता मी विचार केला की आपण मुलगा म्हणतो मुलगी म्हणतो, पण त्यांना एक नाव द्यावं असं मला वाटलं. काय नाव द्यावं त्यांना, म्हणजे आपण त्या नावाने बोलूया त्यांना, आणि म्हणजे आपल्याला सोपं जाईल, कळाल थोडं. मुलग्याला नाव राजा ठेवूया आणि मुलगीचं नाव राणी ठेवूया, म्हणजे सोपं. म्हणजे आपल्याला कळेल की नेमकं आपण कोणाविषयी बोलत आहोत. बर, दीदीने एक ह्या ठिकाणी ही आकृती काढताना एक तिनं जी आकृती आहे ती सोडलेली आहे, तिच्याकडून चुकून राहिलेली आहे. कोणती आकृती? पाया. पाया जो आहे तो पाया राहिलेला आहे. फाउंडेशन, पाया, मूळ पाया जो आहे तो पायाच राहिलेला आहे. आणि तो पाया म्हणजे काय? कृपा करून ब्रदर तुम्हीच सांगा. संयम, प्रेम आणि संयम. प्रेम आणि संयम. बर, मी वारंवार इथून सुरुवात का करतो? कारण की पुढे गेलं की पाठीमागच्या गोष्टी आपण विसरतो. पुढे गेलं की पाठीमागच्या गोष्टी आपण विसरतो. त्या विसरून आपल्याला चालणार नाहीत. बर, प्रेम आणि संयम. प्रेम कोणावरती? प्रेम निपूर दिदी, प्रेम कोणावरती? म्हणजे ह्याच्यामध्ये आपण काय करत असतो नेमकं? ह्याच्यामध्ये आपण काय शिकलो? एक मुद्दा सांग. बर, ठीक आहे. एक शब्द सांगायच्यासाठी प्रेम आणि संयम म्हणजे हिरवा कंदील दिसला की पुढे जायचं, लाल कंदील दिसला की पाठीमागे थांबायचं किंवा थांबायचं. म्हणजे काय? आज्ञापालन शिकलो ना आपण. चोरी करू नको म्हणजे काय? लाल बत्ती. आई वडिलांचा मानपान राख, आदर कर म्हणजे काय? हिरवी बत्ती. कळालं का? तो संयम. बर, त्याच्यानंतर भाऊ तुम्ही सांगा मला, पहिला प्रश्न कोणता आहे का नाही? बर, प्रश्न बरोबर आहे का? बर, ठीक आहे. मग त्याच्यानंतर दुसरं काय तुम्ही सांगा. त्याच्यानंतर दुसरी पायरी कोणती? बर, तुम्ही सांगा. स्वतःची तयारी. स्वतःची तयारी. बरोबर आहे का? स्वतःची तयारी. कत्ताच्या नंतर बरोबर. त्याच्या नंतर ताच्या नंतर बर, ते 100 सारखं झालं. बर, ठीक आहे. स्वतःची तयारी. स्वतःच्या तयारीमध्ये आपण काय काय पाहिलं? काय काय पाहिलं? लवकर लवकर, आता वेळ लागायला नको. आर्थिक, मानसिक, आध्यात्मिक, भावनिक, शारीरिक. बरोबर, या सर्व गोष्टी आपण या ठिकाणी पाहिल्या. त्याच्यानंतर कोणती पायरी? बर, म्हणजे ह्या ठिकाणी राजाने पण तयारी केली, राणीने पण वेगवेगळ्या ठिकाणी तयारी केली. त्यांना एकामेकांविषयी काहीही तीळ मात्र माहित नाही.
त्यांनी तयारी केली वेगवेगळ्या ठिकाणी. त्याच्यानंतर कोणती पायरी? हा सांगा. ह्याच्यानंतरची पायरी स्वतःची तयारी नंतर काय? ही वेळ योग्य आहे का? माझी तयारी झालेली आहे, मी तयार झालेलो आहे. राणी म्हणत असेल की मी तयार झालेली आहे माझी, पण तेवढ्यात तिचे वडील आजारी पडतात. म्हणजे थोडक्यात काय, ती वेळ ती नाही. किंवा काहीतरी युद्धाचाच प्रसंग येतो, किंवा काहीतरी कोरोनाचाच प्रसंग येतो, त्यावेळेस ते काय म्हणू शकतात, अरे बाबा ही वेळ नाही, कारण की लोक जमाव त्या ठिकाणी होऊ शकत नाही. बर, ही वेळ आहे का? तुम्ही सांगा त्याच्यानंतर कोणती पायरी? निर्णय घेणे. हा, निर्णय क्षमता ती पायरी होती. निर्णय मध्यस्थी. बर, मध्यस्थी. मध्यस्थी ती का ती थ का? थ. बर बर बर, मध्यस्थी. हा सांगा सांगा, बरोबर का दुसरी? दुसरी. बर ठीक आहे, मध्यस्थी. हा बर सांगा सांगा, मध्यस्थीमध्ये काय काय शिकलो? हा, योग्य आता योग्य म्हणायचं नाही, मला अचूक शब्द पाहिजे. अनुभवी. देवभिरू. अनुभवी म्हणजे काय? पावलाचं झालं नव्हतं तरी देखील त्यानं भरपूर काय लिहिलं. पावलानं लग्न जमवलंय का नाही कोणाचं हे तर लिहिलेलं नाही, तरी त्यानं भरपूर असे सल्ले दिले. अनुभवी म्हणजे काय? म्हणजे अनुभव असेल तर बराच चांगलीच गोष्ट आहे, अनुभव असेल तर. पण अनुभव जरी नसला लग्न जुळवायचा किंवा स्वतः विवाहाचा, तरी देखील तो माणूस पावलासारखी मदत करू शकतो, कारण की तो देवभिरू आहे. ठीक आहे. बर, देवभिरू म्हणजे काय? देवाला भिवून वागणारा म्हणजे काय? बर, म्हणजे थोडक्यात काय, देवाच्या वचनानुसार तो स्वतः चालतो. त्याचा विवाह जर झाला असेल तर त्या विवाहामध्ये देखील तो देवाच्या इच्छानुसार सर्व गोष्टी करतो, म्हणून तो देवभिरू आहे. कळालं का? म्हणून त्या ठिकाणी अनुभवी माणूस पाहिजे, तो देवभिरू पाहिजे. आणि कोण मग आता देवभिरू म्हणजे कोण कोण आले त्याच्यामध्ये? आई वडील. आई वडील देवभिरू नसतील, हिंदू आहेत, आणि मुलगा राजा किंवा राणी जे आहे ते ख्रिस्ती आहेत, पण आई वडील ख्रिस्ती नाहीत, मग पाळक. मग पाळक पण कधीतरी मंडळीमध्ये येतो, महिन्यातून एकदा. मग मंडळी. बर, मंडळी. मग मंडळीमध्ये तुम्ही दोघं तिघच आहात. मित्र. मग मित्र पण नसतील तर काय? देवाला अशक्य गोष्ट कोणतीच नाही. देव काय करतो, प्रत्येक धर्माच्या व्यक्तीचं लग्न काय करतो, लावतो. म्हणून काय म्हटलं मी, की देवाला ख्रिस्तीच लोक पाहिजेत असं नाही. देव कोणाचंही काय करू शकतो, विवाह पार पाडू शकतो, आणि चांगला विवाह पार पाडू शकतो. फक्त ख्रिस्तीच लोक आनंदित आहेत असं नाहीत, बाकीचे लोक देखील आनंदित आहेत आणि सुखी समाधानी आहेत. त्यांना काहीही चुकीची गोष्ट त्या ठिकाणी होत नाही. मग मला प्रश्न पडतो की ख्रिस्ती लोकांना का त्रास व्हायला लागला लग्नामध्ये, एवढं माहित असून? ज्या लोकांना माहित नाही ते सुखी आहेत, पण ज्या लोकांना माहित आहे तरी देखील असं का, त्याच्याविषयी आपण शिकत आहोत. बर, मध्यस्थी जो आहे तो मध्यस्थी देवभिरू पाहिजे, अनुभवी पाहिजे, चांगली गोष्ट आहे. पण जर नसेल तर काय, देव तरी देखील त्या ठिकाणी काय करू शकतो, मदत करू शकतो. बर, मध्यस्थ्यानंतर आपण कोणती पायरी पाहिली? एकत्र येणे. एकत्र येणे. बर, मग ह्या ठिकाणी राजा आणि राणी जे आहेत ते एकत्र येतात. पहिल्या वेळेस खूप वेळेस त्यांनी ऐकलं, हा राजा असा आहे, तो तसा आहे, तो तसा आहे, तो तसा आहे. राणीनं पण ऐकलं, हे असं आहे तर तसं आहे, तसं आहे, पण कधी एकत्र आले नाही. आता ह्या ठिकाणी ते काय करत आहेत, एकत्र येत आहेत. आता जरा लक्ष द्या. एकत्र आले म्हणजे काय करायचं? खूप वेळ वाट पाहिली,
आता काय पाठीमागं वळायची गरज नाही. इथं फक्त तुम्ही तो व्यक्ती तुमच्यासाठी योग्य आहे का नाही ही पडताळणी करतात, बाकीचं काही नाही. एकत्र येणे म्हणजे इथं लग्न होणे असं नाही. एकत्र येणं म्हणजे प्रेमाच्या संबंधामध्ये जोडणं नव्हे. एकत्र येणे फक्त याच्यासाठी की ती व्यक्ती, मुलगा राजा असू दे राणी असू दे, ते दोघं एकामेकासाठी योग्य आहेत का नाहीत एवढंच बघायचं या ठिकाणी, बाकीचं काय करायचं. जो मुलगा उतावळा आहे ना, तो काय करतो, स्थळ आले ना होय म्हणून मोकळा. जी मुलगीचं वय 30 पेक्षा जास्त झालेलं आहे ना, ती मुलगी काय करते, अरे 30 पेक्षा माझं वय जास्त झालेलं आहे, लवकर होय म्हण आणि मोकळी हो. हे स्थळ जर गेलं तर परत मिळणार. ह्याच ठिकाणी चुका होतात. ह्याच ठिकाणी चुका होतात आणि लोक काय करतात, हे तर लगेच होय म्हणून मोकळे होतात. देवाचं वचन म्हणतं की पुरेसा वेळ घ्या, पुरेसा वेळ घ्या. तो व्यक्ती जर म्हटला की नाही 1 महिन्यात उत्तर द्या, म्हणायचं बाबा 1 महिन्यात उत्तर मिळणार नाही, 2 महिने लागतील. थांबायचं तर थांब, नाही तर तू परत कुठंतरी शोध. पण देवाचं वचन म्हणतं की पुरेसा वेळ घ्या, कारण की इथं तुम्ही जो निर्णय घेत आहात, इथं हा जो भाग आहे ना, हा भाग फार महत्वाचा. कारण की आता तुम्ही समोरासमोर एकामेकांच्या आलेला आहात, तयारी करून आलेला आहात, आणि त्या ठिकाणी तुम्ही जे ऐकलंय ना राजाविषयी आणि राणीविषयी, त्या सर्व गोष्टीची पडताळणी आता स्वतः करायची. कारण की मध्यस्थाकडून पण चुक्या झाल्या असतील, त्याला देखील चुकीची माहिती कोणीतरी दिली असेल, असं होऊ शकतं. आई वडिलांची देखील फसवणूक झाली असेल, पालकाची पण फसवणूक झाली असेल, तुमच्या मित्राची पण फसवणूक झालेली असेल. तर इथं काय करायचं, बाबा ज्या गोष्टी मी ऐकल्यात त्या बरोबर आहेत का चुकीच्या आहेत, खडानखडा चौकशी करायची. असं म्हणू नका, अरे जर मी हा प्रश्न विचारला तर त्या व्यक्तीला वाईट वाटेल. नाही, आता वाईट वाटलेलं बरं, पण लग्नानंतर वाईटच वाटायला पाहिजे हे होता कामा नये, म्हणून आत्ताच ते प्रश्न विचारायचे. बर, आता तुम्ही ज्यावेळेस एकत्र येता त्यावेळेस तुम्हाला माहित पाहिजे की तुम्ही कशा प्रकारच्या मुलग्यासंती लग्न करणार. तुम्हाला माहित पाहिजे की कोणत्या मुलगीसंती तुम्हाला लग्न करायचं. प्रत्येक स्थळ आलं म्हणजे ते तुमच्यासाठीच आहे का, असं नाही. मग तुम्हाला माहित पाहिजे की तुम्ही कशा प्रकारचा मुलगा शोधत आहात. तुम्ही कशा प्रकारची मुलगी शोधत आहात हे तुम्हाला अगोदर माहित पाहिजे. नाही तर तिथं गेल्यानंतर अरे हा असं आहे ना, बरं ठीक आहे मग हे मला पाहिजे, असं नाही. तुम्ही काय विचार केलाय अगोदर, राजा आणि राणी एकत्र यायच्या अगोदर त्यांचे काय विषय आहेत एकामेकांविषयी, त्यांची काय इच्छा आहे एकामेकांविषयी, ते अगोदरच ठरवायचं. ते समोर आल्यावर नाही. का तसं अगोदरच का ठरवायचं, समोर आल्यानंतर का ठरवायचं नाही. अहो समोर आल्यानंतर ना, एकत्र बसल्यानंतर ना, माणूस त्याचे विचार विसरून जातो, कधी कधी भांबावून जातो. मराठी भाषेमध्ये त्याला भान राहत नाही की काय बोलायचं. बोलताना ते लडखडतात, मग ते काहीच वेगळाच विषय निघतो. म्हणून तुम्हाला माहित पाहिजे की तुम्ही काय शोधत आहात. आता उदाहरणार्थ ज्या वेळेस तुम्ही मुलग्याविषयी विचार करता त्यावेळेस जग मुलांमध्ये काय पाहत, जगाच्या दृष्टिकोनातून मुलांमध्ये कोणते गुणधर्म पाहिजेत तुम्ही मला सांगा, मग आपण वचनाकडे जाऊ. बर, दिसायला चांगला पाहिजे हे जगाचे विचार आहेत. आता तो पुरुष आहे तरी देखील तो चांगला दिसला पाहिजे. हे कुठं आपण ऐकलं, कुठं असं बघितलं आपण की तो दिसायला चांगला पाहिजे. चित्रपट, एवढे चित्रपट आपण पाहिलेले आहेत, एवढ्या मालिका आपण पाहिलेल्या आहेत, एवढे व्हिडिओ आपण पाहिलेले आहेत की आपले विचार असेच आहेत की तो मुलगा जरी कमवत असला तर दिसायला तो चांगला पाहिजे. आता मी देवाचं वचन उघडणार आहे आणि देवाच्या वचनातून आपण बघणार आहोत की मुलगा कसा पाहिजे.
पहिली गोष्ट दिसायला चांगला पाहिजे, दुसरी गोष्ट कमवता पाहिजे, म्हणजे थोडक्यात काय, त्याच्यामध्ये सक्षमता पाहिजे, पुढारी पण त्याच्यामध्ये पाहिजे. जर ते पुढारी पण त्याच्यामध्ये नसेल तर तो मुलगा आपल्यासाठी चांगला नाही. हे कोणी ठरवलं? बर, ठीक आहे, पुढे. म्हणजे थोडक्यात काय, तो असा मुलगा पाहिजे जगाच्या अनुसार, बरं का, मी जगाच्या अनुसार मुलगा कसा पाहिजे ते लोक कसं ठरवतात ते सांगत आहे तुम्हाला. तो असा सहनशील पाहिजे की चुकीच्या गोष्टी कोणी जर करत असेल तर त्याच्याकडे त्याचं लक्ष नसलं पाहिजे. तो म्हटला पाहिजे की बाबा ते करतायत नाही, करू देत, मी काय त्याच्यामध्ये भाग घेणार. अशा प्रकारचा मुलगा जग म्हणतं पाहिजे. म्हणजे माझा भाऊ जर चुकीचं काय जर करत असेल ना, तर मी काय करायचं, बाबा तो चुकतोय ना, चुकीचं करतोय ना, मला काय घेणं देणं नाही, मी आणि माझं आयुष्य. अशा प्रकारचा मुलगा जग म्हणतं की अशा प्रकारचा राजा तो पाहिजे. बरोबर का चुको? तो मुलगा जो आहे तो आध्यात्मिकरित्या जास्त बळकट नसावा असं जग म्हणतं. म्हणजे आध्यात्मिकरित्या तो दुर्बळ जरी असला तरी चालेल, पण त्याच्याकडे पैसा पाहिजे. तो मंडळीमध्ये जात जरी नसला, कधीतरी नाताळच्या वेळेस नाही तर प्रभुभोजनाच्या वेळेस जर जात असेल तर तो मुलगा ठीक आहे, जग त्याला वाहवा करेल त्या मुलाची. जगाच्या अनुसार शिकायचं चाललंय की जग मुलगा कसा पाहिजे हे विचारतात. तो मुलगा जो आहे तो मुलगा फक्त हे बरोबर हे चूक हे असं असा पाहिजे, त्याच्यामध्ये भावना जरी नसल्या तरी चालतील. जगाचे विचार आहेत बरं काय. म्हणजे त्यांच्या इच्छानुसार मुलगा जर असा असेल तर तो मुलगा लग्नासाठी योग्य आहे असं जग म्हणतं. एक व्हिडिओ मी पाहिला, त्या व्हिडिओमध्ये विमानामध्ये लोक बसलेले आहेत आणि एक मुलगी का मुलगा खिडकीच्या बाजूला बसलेले आहेत विमानामध्ये, आणि विमानामध्ये 3 सीट्स आहेत खिडकीमध्ये. खिडकीच्या बाजूला एक मधली आसन आणि त्याच्या बाजूला जिथं आपण चालतो त्या ठिकाणचं एक आसन. 3 आसन आहेत, 3 सीट्स आहेत. आणि मधला जो माणूस आहे सीटवरती बसलेला तो झोपलेला आहे बहुतेक का काहीतरी करत आहे, आणि तो असंच काहीतरी व्हिडिओ म्हणजे ऐकत आहे आणि तो गुंगीमध्ये आहे, म्हणजे तो झोपलेला आहे, डोळे बंद आहेत. आणि त्या मुलीला बाहेर यायचंय. म्हणजे आजची पिढी कशी आहे ते मला थोडक्यात सांगतो. त्या मुलीला बाहेर यायचंय, ती मुलगी काय करत असेल, विचारायचं नाही की मला जायचंय काय नाही, सीट वरती चढली, सीट वरून दुसऱ्या सीट वरती पाय ठेवून पलीकडे उडी मारून जायचं. का? कोणाला सांगायचं नाही, कोणाला काय बोलायचं नाही, मी माझं आयुष्य. आजच्या तरुण पिढीला एक्सक्यूज मी म्हणायला भीती वाटते, बोलायला भीती वाटते. म्हणून ते कसे आहेत, मी, माझं कॉलेज, माझं परिवार, माझं चर्च, मी हे तेवढंच. अगोदरचे लोक तसे नव्हते, बाबा मला तिकडे जायचंय, कृपा करून जरा काय कर, मदत कर. आजची पिढी तशी नाही. आणि म्हणून आजची पिढी कशी आहे, अलिप्त. बाहेर काय चाललंय मला काय घेणं देणं नाही, मी, माझं परिवार, माझं कुटुंब, माझं आयुष्य, एवढंच. नाही, तुम्हाला बोलता आलं पाहिजे, तुम्हाला विचार करता आला पाहिजे. जी परिस्थिती चुकीची आहे त्या परिस्थितीमध्ये तुम्हाला वाचा फोडली पाहिजे. म्हणून देवाचं वचन म्हणतं की जर तुम्हाला एखादा मुलगा शोधायचा असेल तर तो मुलगा कसा असावा, देवाच्या वचनामध्ये लिहिलं, तो सक्षम असावा, त्याच्यामध्ये बोलण्याची ताकद नाही, तुम्ही त्याच्या विवाहाचा विषय विचार करता. तो फक्त एक्सक्यूज मी म्हणू शकत नाही, किंवा ती मुलगी एक्सक्यूज मी म्हणू शकत नाही, ती सीटवरून उडी मारून तिकडे जायचा प्रयत्न करते. म्हणजे कोणाला काय त्रास नको, कोणाला काय, नो कन्फ्रंटेशन असा होता तो शब्द. नो कन्फ्रंटेशन म्हणजे कोणाच्या सामोरे जायचं नाही. विवाहामध्ये मनुष्य कसा पाहिजे, बळकट पाहिजे. विवाहामध्ये अतिशय त्रास संकट आहेत, सामोरे त्रास संकट येतात, तर त्याच्या सामोरे जाण्याची ताकद त्याच्यामध्ये पाहिजे.
तर जगाच्या दृष्टिकोनातून जो मुलगा चांगला दिसतो, जो मुलगा कमवतो, जो मुलगा जे काय चाललंय ते होऊ दे, कोणाचं काय होतंय ते मला काय घेणं देणं नाही, मी माझं आयुष्य, असा जो मुलगा आहे ना, तो मुलगा जग फार पसंत करतो. तो मुलगा जर आध्यात्मिक नसेल तरी काय हरकत नाही, पण त्या प्रकारच्या मुलग्याला फार वाहवा मिळते. पण देवाच्या वचनानुसार मुलगा कसा पाहिजे? नीतिसूत्रे याचा 21वा अध्याय 28वा वचन. नीतिसूत्रे 21:28. मुलगा कसा असावा? त्या मुलगीला माहित पाहिजे की कोणत्या प्रकारचा मुलगा तिनं शोधला पाहिजे. तिच्या मनामध्ये खूप स्वप्न तिने रंगवले असतील, वेगवेगळ्या रंगाने, 7 रंगाने तिने त्याचे स्वप्न रंगवले असतील, पण काही गुण जे आहेत ते गुण त्या मुलगीनं शोधलेच पाहिजेत. ते गुण जर त्या मुलग्यामध्ये नसतील तर त्या मुलग्यानं लग्न करू नये, त्या मुलगीनं देखील होय म्हणू नये. नीतिसूत्रे याचा 21वा अध्याय 28वा वचन. खोटा साक्षी नाश पावतो, खोटा साक्षी नाश पावतो. एवढंच आहे. पण जो ऐकल्याप्रमाणे सांगतो त्याच्या सांगण्याला कोणी हरकत घेत नाही. कोणी हरकत घेत नाही. म्हणजे मुलगा जो आहे, नीतिसूत्रेचा 21वा अध्याय 28व्या वचनामध्ये लिहिले, मुलगा जो आहे तो प्रामाणिकपणे खरं बोलणारा पाहिजे. मुलगा जो आहे तो प्रामाणिकपणे खरं बोलणारा पाहिजे. जर मुलगा खरं बोलत नाही तर तो मुलगा कितीही सुंदर असू दे, कितीही पैसेवाला असू दे, कितीही शक्तिशाली असू दे, तो मुलगा कोणासाठीच योग्य नाही. स्पष्टच बोलतो, तो मुलगा कोणासाठीही देखील योग्य नाही. पण खरे बोलणारे अभिनेते चित्रपटामध्ये आपण किती पाहिले, तरी देखील अभिनेत्री त्याच्या पाठीमाग, तरी देखील अभिनेत्री त्याला होय म्हणते. हे चित्रपटामध्ये ठीक आहे, वास्तविक जीवनात नाही. चित्रपट फक्त 3 तासाचा असतो. चित्रपट फक्त 3 तासाचा असतो, आयुष्य 3 तासाचं नाही. म्हणून मुलगा जर तुम्हाला प्रामाणिकपणे खरं बोलत नसेल तर तो मुलगा तुमच्यासाठी योग्य नाही. कसं शोधून काढाल? तो खरं बोलतो का नाही कसं शोधून काढाल? विचारणार का तू खरं बोलतोस का, आणि तो म्हणेल नाही मी खोटं बोलतो, कसं शोधून काढाल? सांगा कशी पडताळणी कशी करा? बर ठीक आहे, न कळत चौकशी करायची. बर ठीक आहे, आणखी काय? नाही पण राणीनं चौकशी स्वतः करायची. आता मध्यस्थी झाली, आता सगळं झालं ना, ते स्वतः. परत एकदा सगळ्यांचं लक्ष आहे का? परत एकदा जे स्थळ तुमचे आई वडील तुमच्यासाठी घेऊन येतात ते योग्यच असतं का? प्रश्न कळाला? जे आई वडील तुमचे आहेत, ज्यांनी तुम्हाला जन्म दिला, ते आई वडील जर एखादं स्थळ तुमच्यासाठी घेऊन येतात तर ते स्थळ तुमच्यासाठी